बंगालचं हिंदुत्व आणि RSSचं संघाचं हिंदुत्व याच्यात फरक. हिंदू मुस्लिम याला प्राधान्य देणारं हिंदुत्व आणि बंगालमधलं पारंपरिक त्यांच्या प्रादेशिक अस्मितेतनं आलेलं हिंदुत्व याच्यातला खरा हा संघर्ष होणार आहे किंवा होतोय. गेल्या 10 ते 15 वर्षात जे एक आकडेवारी आली आहे त्याच्यानुसार गॅसचे ग्राहक 5 पट वाढलेले होते, पण गॅसचं उत्पादन आपण 2.5 पटच वाढवलं. केवळ हिंदुत्वाखाली 50% जास्त मतदार एकत्र येऊ शकतात का? ते जर का भाजपला आले तर मग भाजप पूर्वीच्या काँग्रेसचं लेफ्ट पार्टीज परत केरळमध्ये निवडून आल्या, स्टॅलिन मोठ्या प्रमाणात निवडून आले, मोठ्या संख्येने निवडून आले, ममता बॅनर्जींनी थम्पिंग मेजॉरिटी मिळवली, तर राहुल गांधींना बॅकसीटच बसावं लागेल. केजरीवाल वाढण्याचा धोका भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त आहे, कारण पंजाबमधला काँग्रेस पण ते डॅमेज करतील आणि गुजरातमधलं पण करतील. विशेषतः UGCचं जे प्रकरण झालं, ज्यातनं एक ब्राह्मण वर्ग फार मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात भाजप आणि संघावर बद्दल दुखावलेला आहे. एक स्टॅलिन मात्र असा आहे की ज्याने मंदिरांच्या बाजूने ज्या हायकोर्ट जजनी निकाल दिला त्यांच्यावर इम्पिचमेंट आणण्याचा प्रयत्न केला, कारण ते स्वतःला निरीश्वरवादी म्हणतात. राम मंदिराचा अजेंडा साध्य झाला, काश्मीरचा अजेंडा साध्य झाला. आता पुढचं पाऊल काय? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस जगभरात, विशेषतः जगभरात जी चर्चा चालू आहे ती युद्धाची चालू आहे. पण युद्धाची चर्चा भारतात होत असतानाही भारतातलं राजकारण काही थांबलेलं नाही आहे. गेले 2 आठवडे आपण थिंक बँकवरती सुद्धा युद्ध वार्तामध्ये युद्धाविषयीच बोलतोय. पण या कालावधीत राज्यसभेच्या निवडणुका काही ठिकाणी बिनविरोध झाल्यात, काही ठिकाणी आज मतदान होतं आहे. त्याच्यानंतर 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. पुढच्या 1-1.5 महिन्यात नरेंद्र मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील. असं राष्ट्रीय राजकारणात बरंच काही घडतंय. हे नक्की काय घडतंय आणि याचे परिणाम काय होतील हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच आजची मुलाखत माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. नमस्कार विनायक. भरपूर मुद्दे आहेत जे कदाचित इराण अमेरिका युद्धामुळे चर्चेला आलेले नाही आहेत. त्या प्रत्येकावर बोलू, पण सुरुवात पश्चिम बंगालपासून करू. फियर्स बॅटल असेल या वर्षीचं असं म्हटलं जातं. कालच निवडणुका जाहीर झाल्यात. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी. तुमचं आकलन काय? आत्ताच्या घडीला ममता बॅनर्जी पुढे आहे, यात काही सुतराम शंका नाही. भलतंच काही वेगळं घडलं नाही तर ममता बॅनर्जींचं सरकार 4थ्यांदा सत्तेवर येईल आणि खूप मोठी अचिव्हमेंट असेल. याचं एक प्रमुख कारण म्हणजे ममता बॅनर्जींचं जे नेतृत्व शैली आहे ती खूप वेगळी आहे आणि ती काही बाबत मोदींच्या सारखीच आहे. दोघंही तसं म्हटलं तर त्यांना काही सांसारिक आगापिछा काही नाही, कौटुंबिक हे नाही. ममता बॅनर्जींचं मोदींपेक्षा वेगळं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कधीही रस्त्यावर उतरायला तयार असतात. छोट्या छोट्या गोष्टीतनं त्याच्यात राजकीय नाट्यमयता कशी आणायची हे त्यांना बरोबर कळतं आणि व्हिक्टिम कार्ड त्या चांगलं खेळतात. त्यांचा यावेळचे तू जो म्हणालास की खूप मोठी म्हणजे संघर्षाची तीव्रता खूप आहे, याचं एक कारण म्हणजे त्यांना असं ठामपणे वाटतं आहे की SIRमध्ये जे काही सुरू आहे, जी नावं गळणार आहेत ती मुख्यतः त्यांच्या मतदारांची गळणार आहेत आणि त्यामुळे त्या उसळलेल्या आहेत. त्यासाठी त्या कोर्टात गेल्या, पण कोर्टाने त्यांना काही एंटरटेन त्या पद्धतीने केलं नाही. आता तर त्यांची ममता बॅनर्जींची थोडी पंचायत अशी होणार आहे की आता जी नावं गळणार आहेत ते सगळी कोर्टाने सांगितलेल्या लोकांकडनं गळणार आहेत. म्हणजे त्या ज्ञानेश कुमारना आता हे करू शकत, दोष देऊ शकत नाही, कारण कोर्टानेच सांगितलं की तुम्ही तुमचे ज्युडिशियल अधिकारी नेमा, प्रत्येक केस ते बघतील आणि त्यानुसार कोण मतदार आहे नाही हे ठरवतील. म्हणजे खऱ्या अर्थाने, चांगल्या अर्थाने पश्चिम बंगालमधली यादी स्वच्छ होणार आहे आणि त्याच्यात ज्ञानेश कुमार यांचा हस्तक्षेप फार कमी असेल. पण तरीही म्हणून SIRचा मुद्दा जिवंत ठेवायचा यासाठी त्यांनी आधी धरणं धरलं. सुप्रीम कोर्टाने तेव्हा सांगितलं आमचे लोक बघतील, तेव्हा ते धरणं मागे घेतलं. पण आता त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात म्हणजे महाभियोग आणण्यासाठी प्रस्ताव दिला आणि त्याला जास्त म्हणजे ओम बिर्लांच्या विरोधातल्या प्रस्तावाला जेवढ्या सह्या होत्या त्याहून जास्त सह्या मिळालेल्या. त्याचं कारण असं की त्यांना तो मुद्दा तापता ठेवायचा. समजा हा प्रस्ताव मान्य झाला म्हणजे तो चर्चेला आला तर साहजिक आहे की 2 आठवड्यातले 1-2 दिवस तरी संसदेत SIRचा मुद्दा येईल, ज्याचा त्यांना प्रचारात उपयोग होईल.
मला असं वाटतं तो प्रस्ताव येणार नाही, म्हणजे तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही आणि तो फेटाळला जाईल. तरीसुद्धा त्यांना मग काय म्हणतात तक्रार करायला वाव मिळेल. मुद्दा असा आहे, पण ममता बॅनर्जी या फक्त त्यामुळे येत आहेत असं नाही. एक तर त्यांचे कार्यक्रम काही म्हणजे गव्हर्नन्स त्यांचं बऱ्यापैकी चांगलं आहे. लॉ अँड ऑर्डर वेगळं ठेवा. महिलांचा सहभाग त्यात खूप मोठा आहे. महिलांचं खूप मोठं बॅकिंग त्यांना आहे. तिसरा भाग म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अन्य राज्यात जो जो प्रमुख कोर वोट आपण अनेकदा म्हणतो, तो म्हणजे मध्यम वर्ग असतो. बंगालमध्ये भद्र लोक जे म्हणतात, तो ममता बॅनर्जींबरोबर आहे. याचं कारण असं, की ते मला पूर्वी आपण 2-1 वर्षापूर्वीच्या आपल्या चर्चातनं म्हटलं होतं, की बंगालचं हिंदुत्व आणि RSSचं संघाचं हिंदुत्व याच्यात फरक आहे. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंदांना RSS सुद्धा मानत असला तरी रामकृष्ण मिशनचं म्हणजे भगवान रामकृष्णांचं जे काही हिंदुत्वाचं स्वरूप होतं आणि दुर्गापूजेचं म्हणजे जे बंगालमध्ये पाझरत आलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर आहेत, बंकिमचंद्र आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, फार मोठी परंपरा आहे त्यांना. त्या परंपरेतलं हिंदुत्व आणि संघाचं हिंदुत्व याचा अजूनही तिथे क्लॅश आहे. बरं. संघाचं हिंदुत्व किंवा या दोघांचं चांगल्यापैकी संमिलन संघाच्या लोकांना करता आलेलं नाही तिथे. त्यांचं सगळं तिथे मुस्लिम विरोधातलं चाललेलं आहे आणि तसं होणं साहजिक आहे, कारण तिथे मुस्लिमांची संख्या 27% जास्त आहे आणि त्यातनं बांगलादेशातनं वगैरे खूप जण आलेले आहेत. तर ते हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू मुस्लिम याला प्राधान्य देणारं हिंदुत्व आणि बंगालमधलं पारंपरिक त्यांच्या प्रादेशिक अस्मितेतनं आलेलं हिंदुत्व याच्यातला खरा हा संघर्ष होणार आहे किंवा होतोय. आणि त्यात ते कायम ममता बॅनर्जी विजयी होत आहेत, त्यांना ते कळत आहे. ह्यावेळी 2 त्यांच्या विरोधात जाणारे प्रश्न आहेत. एक तर भ्रष्टाचाराचा काही प्रमाणात आहे, दुसरं म्हणजे बांगलादेशात ज्या घडामोडी घडल्या त्याचा नक्कीच परिणाम तिथल्या लोकांवर झालेला आहे. त्यामुळे जर का हिंदूंचं बहुसंख्य ध्रुवीकरण हे भारतीय जनता पक्षाला शक्य झालं तर त्यांना ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पण सर्वात मोठी भारतीय जनता पक्षाची अडचण म्हणजे त्यांना चेहराच नाही. ममता बॅनर्जी हा चेहरा इतका एस्टॅब्लिश झालेला आहे तिथे. दुसरं म्हणजे त्या CPMशी लढून वर आलेले आहेत. CPMचं राजकारण ज्यांनी बघितलेलं होतं, तेव्हाचा बंगाल, त्यांच्या जागोजागी असणाऱ्या संघटना, शाखा, त्यातनं होणारा हिंसाचार, बंगालला खूप मोठी हिंसाचाराची पण एक लेगसी आहे. त्या सगळ्यावर मात करून त्या आल्या, त्यामुळे त्याही तशाच लढाऊ आहेत आणि त्या पद्धतीचं लढवय्ये पण हे भाजपत नाही आणि तसा त्यांच्याकडे नेता पण नाही. या सगळ्या याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला ममता बॅनर्जी या बऱ्यापैकी पुढे आहेत. भाजप कदाचित एवढंच बघत असेल, भाजपची 100% इच्छा आहे की तिथे आपलं सरकार यावं. याचं कारण असं ते एक इमोशनल कनेक्ट सांगतात की श्यामाप्रसाद मुखर्जी तिथनं होते, जनसंघाचे फाउंडर पहिले, ते बंगालमधले होते. त्यामुळे आमचा बंगाल तो आमच्याकडे आला पाहिजे, स्वामी विवेकानंदांना आम्ही मानतो म्हणून आमच्याकडे आला पाहिजे. पण ते काही वाटत नाही. तरीसुद्धा ते जर का 100च्या पुढे गेले, आता 77 आहेत, तर 100च्या पुढे आमदार त्यांचे निवडून आले तरी तो ममता बॅनर्जींना आपला पराभव वाटेल. हां, आणि पण आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर ममता बॅनर्जी या पुढे आहेत आणि भाजपसाठी बंगाल हा बऱ्यापैकी कठीण पेपर आहे. तुम्ही एक इंटरेस्टिंग मुद्दा जो मांडलात हिंदुत्वाचा, मला तो मुद्दा अजून ब्रॉडर करायचा आहे. 2024ला भाजपला 240 जागा मिळाल्या. तो विजय का पराभव याच्याविषयी चर्चा झाली. त्याच्यानंतर मात्र भाजप सातत्यानं जिंकत आलेला आहे जवळपास सर्व निवडणुका आणि आत्ता ही महत्वाची निवडणूक आहे. या 2 वर्षात भाजपच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात, समाजकारणात हिंदुत्वाचं काय स्थान राहिलंय? ते 24 पेक्षा वाढलंय का कमी झालंय का बदललं? मला असं वाटतं भाजपच्या नेत्यांची जी काही चर्चा आपण ऐकतो, किंवा मला काही इनसाइड ॲक्सेस नाही कारण मी आता ॲक्टिव्ह जर्नलिझममध्ये नाही, पण त्यातनं असं जाणवतं की हिंदुत्वाचं कुठेतरी सॅच्युरेशन आलंय की काय त्या मुद्द्याचं, हा एक त्यांना सतावतोय. विशेषतः उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींना फक्त 1 लाख मताधिक्य मिळणं आणि त्याच वेळे बदरुद्दीन अजमलच्या पक्षातल्या आसाममध्ये 10 लाखाचं मताधिक्य मिळणं, हे जे आपण फरक पाहिले, आपण थोडंफार आसामवरही बोलू नंतर, तर कारण तिथे हा हिंदुत्वाचा मुद्दा आहेच. तर
त्यांना असं वाटतंय की हिंदुत्वावरनं जे काही मिळवायचं ते कमवून झालेलं आहे. आता याच्यानंतर त्याच्यात आपण काय भर घालणार आणि किती भर घालणार? पुन्हा आता अनेक गोष्टी अशा आहेत की नाही म्हटलं तरी इकडलं कडव्या हिंदुत्वाचे आंतरराष्ट्रीय पडसाद पण पडतात. जसं आत्ता आजच काल हो. मला वाटतं आजच अमेरिकेतल्या याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही टिप्पणी केली आहे. मिडल ईस्टमधले आपले व्यवहार ठेवताना काही गोष्टींचा अडचण होते आपली. आणि जेवढ्या प्रमाणात हिंदुत्वाखाली लोक एकत्र यायला पाहिजेत, तेवढ्या प्रमाणात ते येत आहेत की नाही याच्याबद्दल कुठे ना कुठे शंका येत असावी असं मला वाटतं. म्हणजे हिंदुत्व त्यांना सोडायचं नाहीच आहे. हिंदू त्यांचा कोर आहे, तो राहणारच आहे. जे काही त्यांचा आज आहे ते हिंदुत्वामुळे आहे. पण त्याला मुख्यतः जातीच्या राजकारणाची जी जोड द्यायला आवश्यक आहे आणि मग संघटना बांधी ती त्यांची आहेच, असं कुठेतरी कॉम्बिनेशन करायला पाहिजे. काही राजकीय विश्लेषक विशेषतः उत्तर भारतातले ते सांगतात की 2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत हे फार चांगल्या तऱ्हेने उत्तर प्रदेशात भाजपने केलं आणि बरं. त्यामुळे त्यांना 300च्या वर जागा मिळाल्या. पण 21मध्ये त्या जागा 55नी कमी आल्या. कारण थोडं त्याच्यात फाटे फुटायला लागले आणि आता तर जरा कठीण परिस्थिती येऊ शकते उत्तर प्रदेशात असं वाटायला लागलंय, जर का आपण नीट पद्धतीने सगळी बांधणी केली नाही तर. म्हणजे विशेषतः ब्राह्मण वर्ग बाजूला झाला आहे. तो UGCचा मुद्दा त्यांना खूप त्रासदायक ठरला म्हणजे भाजपला. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे दक्षिण भारतात हे हिंदुत्व चालत नाही हे तर कळलंय. जसं आपण आता बंगालमध्ये म्हटलं, तसं केरळमध्ये चालत नाही, तामिळनाडूमध्ये चालत नाही, आंध्रमध्ये चालत नाही. त्यामुळे ह्याचं एक सॅच्युरेशन आहे का? आता काही लोक असं म्हणतील की महाराष्ट्रात चाललं की नाही, तर महाराष्ट्रात चाललं. आपणही तेव्हा चर्चा केली होती, तूच मुलाखत घेतली होती आणि त्याच्यात आपण बघितलं की देवेंद्र फडणवीसांनी कसं उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला, वारकरी संप्रदायापासून सगळ्यांना इन्व्हॉल्व करून आणि त्याचा फायदा पण तिथे 122-25 वरच थांबले. अजूनही केवळ स्वतःच्या जीवावर हिंदुत्वावर पूर्ण महाराष्ट्र कॅप्चर करता येत नाहीये. शिवसेना लागतीये, अजितदादांचं म्हणजे आपण तेव्हाही म्हटलं तसं ते फार चांगलं कॉम्बिनेशन जमलं की लाडक्या बहिणींमुळे आणि आर्थिकदृष्ट्या वेगळ्या स्तरावरच्या लोकांमुळे ती लोक एकनाथ शिंदेंमुळे एकत्र आली. हिंदुत्वामुळे फडणवीसांच्या हिंदुत्वामुळे ती मंडळी आली आणि अजितदादांमुळे स्वतःला सेक्युलर म्हणून आली. पण ज्यांना काँग्रेसबरोबर जायचं नव्हतं ते आले. त्यामुळे ते कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलं. एकट्या भाजपच्या जीवावर झालेलं नाही. अजूनही भाजपचे मतदार जर का आपण मतदारांची संख्या पाहिली तर ती खूप वाढलेली महाराष्ट्रातही दिसत नाहीये. गुजरातमध्ये तसं झालंय, मध्य प्रदेशात बऱ्याच प्रमाणात झालंय, राजस्थान पुन्हा डामाडौलंय, म्हणजे इकडे तिकडे या पद्धतीचा आहे. त्यामुळे हा एक प्रश्न संघाला आता कालच त्यांची प्रतिनिधी सभा संपलेली आहे. त्याच्यात त्यांनी काय निर्णय घेतलाय मला वाटतं ती पत्रकार परिषद आज होती त्यांची, झाली पण असेल. त्याच्यात आपल्याला कळेल. अर्थात ते उघड करत नाहीत पण कळेल. तर अशा वेळे मोदींसमोर हा एक मोठा चॅलेंज आहे की हिंदुत्व, आपली कार्यशैली, त्यांचं वाढतं वय, त्यानंतर संघटनेत थोडीशी आलेली काय म्हणू आपण ढिलाई म्हणा, ती येतेच. तुम्ही 12-15 वर्ष सत्तेत राहिलात की थोडंसं हे व्हायला लागतं, त्याला फुटणारे फाटे. या सगळ्यामुळे या सगळ्यातनं एक वेगळा नवीन उत्साह निर्माण करेल असा मार्ग शोधण्याचं फार मोठं आव्हान मोदींसमोर आहे. आणि ते या म्हणजे ह्या महिन्याभरात प्रचार कसा करतात त्याच्यात आपल्याला मग कळेल का अजूनही ते घुसपेटिया आणि याच्यावरच 2024मध्ये जे झालं तसेच प्रचार करतायत का काही वेगळे मुद्दे घेऊन येत आहेत. तर हा म्हणजे कार्यक्षम एक जयशंकर यांनी फार चांगलं मांडलं होतं मधल्या काळात, कोविडच्या काळात विशेषतः, की भारताची ओळख काय, मोदी सरकारची ओळख काय, तर डेमोक्रेसी दॅट डिलिव्हर्स असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे चीनमध्ये एकपक्षीय राजवट डिलिव्हर करते, आम्ही डेमोक्रेटिक म्हणजे आमचे बहुपक्षीय असून आम्ही डिलिव्हर तेवढंच क्षमतेने करू शकतो. हे जगालाही तेव्हा पटलं होतं. पण आता गेल्या विशेषतः वर्षभरात अशा काही घटना घडत आहेत की मोदी सरकारची ती जी पकड होती प्रशासनावर किंवा इतर सगळ्या कार्यक्षमतेवर, कार्यक्षमता हा जो त्याचं एक अंग होतं, त्याच्यात कुठेतरी त्रुटी यायला लागली की काय, अशा पद्धतीचे घटना छोट्या छोट्या दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं तर आजचं घेऊया आपण एलपीजीचा क्रायसिस हा नो डाऊट तो काही त्यांच्या हातात नव्हता, तो त्यांनी निर्माण केलेलं नाही, ते युद्धामुळे झालेलं आहे, सगळं बरोबर आहे. पण
PM म्हणजे पंतप्रधानांची जी गॅस योजना होती त्यामुळे गॅसचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले. गेल्या 10 ते 15 वर्षात जे एक आकडेवारी आली आहे त्याच्यानुसार गॅसचे ग्राहक 5 पट वाढलेले होते. पण गॅसचं उत्पादन आपण 2.5 पटच वाढवलं. किंबहुना आपल्या रिफायनरीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनाला आपण जास्त महत्त्व दिलं आणि गॅसचं उत्पादन ॲक्च्युली कमी केलं पर्सेंटेज वाईज. तर जेव्हा एकीकडे आपली ग्राहक संख्या इतकी वाढतीये आणि एकीकडे आपण आत्मनिर्भरतेचं बद्दल बोलतोय, तर निदान या बेसिक गोष्टींवर सरकारने का लक्ष दिलं नाही? अश्विनी वैष्णव म्हणा, स्वतः मोदी म्हणा, या सगळ्यांनी असा एक प्रश्न पडतो. हे एक छोटं उदाहरण दिलं. किंवा NCERT पुस्तकात असं प्रकरण कसं काय घातलं जातं? कोणाच्या कसं लक्षात येत नाही? किंवा सोनम वांगचूक यांना तुम्ही देशद्रोहाच्या कलमाखाली 6 महिने तुरुंगात ठेवता आणि 2 दिवसांनी सुप्रीम कोर्टाची सुनावणी येणार म्हटल्यावर त्यांचं कलमच ते काढून घेता. म्हणजे इतकं गंभीर कलम लावता, त्याच्यासाठी 6 महिने युक्तिवाद करता कोर्टात आणि अचानक म्हणता की नाही आम्हाला ते ओके. तर या सगळ्या केजरीवाल त्यांच्याबद्दल अर्थात केजरीवालांचं प्रकरण अजून कोर्टात आहे त्यामुळे आपण त्याच्याबद्दल फायनल काही बोलू शकत नाही. पण सोनम वांगचूक यांच्याबद्दल तसं नाही आहे. सरकारने स्वतःहूनच ते मान्य केलं आहे. म्हणजे कुठेतरी चुका व्हायला लागलेल्या आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर एका बाजूला हिंदुत्व किती त्याचा किती खरोखर प्रभाव, केवळ हिंदुत्वाखाली 50% जास्त मतदार एकत्र येऊ शकतात का? ते जर का भाजपला आले तर मग भाजप पूर्वीच्या काँग्रेससारखी होईल. म्हणजे निर्विवाद सत्ता त्यांच्याकडे बराच काळ राहील. तसं होताना दिसत नाहीये आणि अशा वेळे मग दुसरे काही पर्याय त्याला पूरक हे शोधावे लागणार काय? हे मोदींसमोर मोठं आव्हान आहे. हे जे मायनर ऍक्सिडेंट्स म्हणूया आपण हो, एक्झिक्युशनचे, मग हो. अगदी इंडिगो पासून ते NCERT पासून ते गलगोटिया. गलगोटिया पासून ते अगदी UGCच्या हो. ह्याच्यापर्यंत गेले 2 वर्षात पाठीमागं बघितलं तर आता तुम्ही म्हणाल्या 10-12 इन्सिडेन्सेस हो. दिसतात. कशामुळे होत असेल? नाही, कुठेतरी एक असं ज्याला म्हणतो सेटल होतात ना लोक. म्हणजे हे प्रत्येक सरकारमध्ये 10 वर्ष झाल्यावर यायला लागतं. आणि प्रायोरिटी ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा झपाटून काम करत असता त्या पद्धतीचा ड्राईव्ह हा नंतर राहतो की नाही. म्हणजे दरवेळे एक इलेक्शन जिंकत सतत तो जो म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण थकून जातो माणूस त्या सगळ्याच्या. मोदी सुद्धा कदाचित थकले असतील, पण मोदींबरोबर पक्षही थोडाफार थकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा आव्हानं इतकी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढत आहेत. दुसरं म्हणजे त्यांना मोदींचं एक दुर्दैव म्हणा की ट्रम्पसारखा त्यांना मित्र वाटला होता तो एकदमच वेगळा निघाला. आणि त्याच वेळे भारत जगभर मात्र आम्ही कसे विश्वगुरू आहोत, मोठे आहोत असा एक बोस्ट करत राहिला. आणि त्या बोस्टिंगचं स्वतःचं जी काय म्हणू आपण प्रतिमा निर्माण करण्याच्या याच्यात कुठेतरी भारत अन्य जगापासनं थोडासा हे स्वतःला अतिशहाणे समजतात अशा पद्धतीची समजूत झाली का, असा एक मला हा वाटतो. पण प्रशासकीय अडचणींमध्ये म्हणजे त्यातनं ते जे एक जे वातावरण निर्माण झालं की मोदी है तो मुमकिन आहे, त्यातनं एक थोडंसं काय म्हणू त्याला आपण आळशीपणा म्हणा, हे म्हणा असा यायला लागला आणि मग हे ॲक्सिडेंट घडायला लागले. पण हे ॲक्सिडेंट असेच घडत राहिले तर फार अडचणीची स्थिती येऊ शकते 2029च्या निवडणुकीला. आणि तिथे कुठेतरी मोदींना कोर्स करेक्शन मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. आणि आत्ताच्या घडीला भाजपमध्ये कोर्स करेक्शन किंवा दिशा दाखवणारा मोदींशिवाय दुसरा कोणी आपल्या डोळ्यासमोर नाही आहे. अमित शाह हे उत्तम सेनापती आहेत. ते उत्तम एकदा मिशन हातात घेतलं की तडीच नेणारे आहेत. त्याच्यासाठी संपूर्ण जी काय ताकद लावायची ती लावणारे आहेत, व्यक्तिगत आणि संघटनेची. पण ज्याला ती एक दिशा आणि स्ट्रॅटेजी हे करायला, म्हणजे जसं मध्ये एका ठिकाणी छान हे आलं होतं की आधार सिस्टीम ही या UPA सरकार आणि त्यांनी काढलेली, ती इतकी यशस्वी होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे नंदन निलकणींसारखा टेक्नोक्रॅट एक मोठा होता. किंवा त्याच्या आधी आपण गेलो तर सॅम पिट्रोडा, त्यांच्याबद्दल बरं बोललं तर बरेच लोक आपले शिव्या घालतील आपल्याला. पण सॅम पिट्रोडांनी सॅटेलाईटचा वापर करून रेल्वे रिझर्वेशनपासनं किंवा बंगलोरमध्ये जे तेव्हा हे सुरू झाले काय म्हणतो आपण कॉल सेंटर्स आणि त्यातनं IT
जे हळूहळू रिव्हॉल्युशन यायला लागलं, इन्फोसिस वगैरे, त्याच्यात सॅम पेट्रोडांचा वाटा खूप मोठा होता. तर सॅम पेट्रोडा, नंदन निलकणी असं मोदींचे कोण टेक्नो ह्याच्यात, कारण आताचं जग सगळं शस्त्रापासून सगळीकडे टेक्नोक्रॅटचं आहे. अश्विनी वैष्णव आहेत तसे, पण ते यांच्या इतके व्होकल वाटत नाही. आणि ते जे पुन्हा तिथे एक कारण होतं ना, की मोदींशिवाय बोलणारं कोणीच नाही, किंवा कोणाला स्वतंत्र कल्पना आहेत, स्वतंत्र काही विचार आहेत, स्वतंत्र काही ते करू इच्छितात. म्हणजे काँग्रेसच्या काळात अति बोलणारे होते, बारीक सारीक बोलणारे होते. म्हणजे परवा इंडिया टुडेचा कॉन्क्लेव्हमध्ये प्रभू चावला आपले यांनीच म्हटलं होतं, दासगुप्ताने, स्वपन दासगुप्ताने, की आम्ही तेव्हा रिपोर्टिंगच्या पहिल्या, म्हणजे तेव्हा ते तरुण होते सगळे, तर लीक असायचे म्हणायचे, कुठल्याही मंत्रालयात जा सहज बातमी मिळायची. आता ते लीकच कुठे होत नाही, कारण कोण काही बोलतच नाही. ह्याचं कारण असं, वरनं अप्रुव्हल आल्याशिवाय मी बोलणार नाही. आणि त्यामुळे होत आहे असं, की कुठेतरी क्रिएटिव्हिटी दाबली जाते की काय. आणि त्यामुळे म्हटलं आपल्याला खरोखरच आता नंदन निलकणींसारख्या, किंवा म्हणजे मुख्यतः मी नंदन निलकणी म्हणेन सॅम पेट्रोडापेक्षा, कारण त्यांना पॉलिटिकल, जरी त्या काँग्रेसचे होते तरी ते खूप वेगळा विचार करणारी व्यक्ती आहे. तशा पद्धतीचा मोठा टेक्नोक्रॅट हा मोदींना निर्माण करता आलेला नाही. आणि त्यामुळे हे जे काही लॅप्सेस वगैरे होत आहेत ते होत असावेत असं मला वाटतं. यामुळं दबक्या आवाजात चर्चा आहे की मंत्रिमंडळात फेरबदल होतील, 2 वर्ष होत आहेत. हो, शिवाय नितीश कुमार राज्यसभेत हो, आलेत, हो. विनोद तावडे राज्यसभेत हो. आलेत, नवीन अध्यक्ष आहेत ते राज्यसभेत आलेत. मंत्रिमंडळ फेरबदल दिसतो का, आणि काय घडेल असं काही वाटतं? थोडाफार होईल, पण मोठ्या प्रमाणात काही घडेल असं वाटत नाही. म्हणजे काही काही मंत्री तसं म्हटलं तर सक्षमतेने काम करतात. म्हणजे आता भारतासमोर मोठा प्रश्न कसा आहे, की जे एक हे होतं, इस्रायलला पंतप्रधान का गेले, आणि त्याच हो. वेळी दुसऱ्याच दिवशी लगेच युद्ध सुरू झालं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी, सिंदूर नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात डिफेन्सच्या बाबत खूप काही करायला हवं आहे. इन्व्हेस्टमेंट पण हवी आहे, आणि त्याच्यात आपण इंटरनली खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करतोय. आपला आत्मनिर्भरतेच्या बाजूने म्हटलं तर बऱ्यापैकी तिथे काम चालू आहे खरोखरच. म्हणजे हे सरकार काही वाईट काम करताय अशातलं नाहीये. त्यामुळे तिथे जर का राजनाथ सिंग म्हणा, किंवा स्वतः अमित शहा गृहमंत्रालय, आणि याच्यात त्यांनी वाद तर जवळजवळ नक्षलवाद त्यांनी संपवत आणला. आता नक्षलवादी म्हणतात आम्ही म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात उतरू, एक ती चांगली गोष्ट आहे, मुख्य प्रवाहात येऊ. त्यामुळे असे कोणी मंत्री खूप कमी पडले. धर्मेंद्र प्रधानांवर त्या NCERT पुस्तकामुळे थोडं डाग लागला. पण आता पुन्हा तिथे ज्या पद्धतीने याची नवं शैक्षणिक धोरण हे सगळीकडे राबवायला जायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांबद्दल एक थोडासा हा आहे. अश्विनी वैष्णव शांतपणे मागणं खूप, ते स्वतः उत्तम टेक्नोक्रॅट आहेत, ते चांगलं काम करतायत, पण पुन्हा ते एक्झिक्युशन भरपूर करतायत. ज्याला एक मी म्हटलं तसं नंदन निलकणी आणि त्यांच्यात मी फरक हा करेन, की काहीतरी इमॅजिन करणं आणि ते मग देशावर संपूर्ण लागू करणं. आणि त्यांनी म्हणजे आपण पाहिलं आत्ता जे डायरेक्ट कॅश ट्रान्सफरपासून ज्या अनेक गोष्टी आहेत, त्या आधारातनं त्यांनी जे काही केलं जे जग मानतं, ती नंदन निलकणींची व्हिजन आहे. तर अशा पद्धतीचं काम करणारे पण नाही आहेत अश्विनी वैष्णव. पण बाकी कोणाबद्दल मला वाटत नाही. विनोद तावडेंना दिलं जाईल का, असा एक हा आहे, कदाचित दिलं जाईल. दिलं गेलं तर मला असं वाटतं की ते थोडंसं महाराष्ट्रात ताण निर्माण करणारं होईल. कारण जे काही आम्ही बघितलेलं आहे त्यात देवेंद्र फडणवीस आत्ता ज्या पद्धतीने काय म्हणतात कम्फर्टेबली काम करत आहेत, तर त्यांचा पूर्वीच्या काँग्रेसच्या प्रमाणे कम्फर्ट घालवायचा असेल म्हणून त्यांना घेतलं गेलं तर गोष्ट वेगळी. मला आत्ता वाटत नाही की फार मोठा काही फेरबदल होईल. छोटे मोठे फेरबदल होतील. आणि मुळात आता नव्याने 2 वर्ष झाल्यावर पुढच्या 3 वर्षासाठी म्हणतोय, ती 47ची व्हिजन आहे ती वेगळी आहे, ती लाँग टर्म व्हिजन आहे आणि ती चांगलीच आहे व्हिजन. पुढच्या 3 वर्षासाठी इमिजिएट जे 29ला मतदारांच्या पक्की लक्षात राहील तशा व्हिजनच्या प्रतीक्षेत कदाचित मोदी आहेत असं मला वाटतं. आणि अलीकडच्या काळात आणखी एक मला जाणवलं, त्यांचा मोठा स्ट्रॉंग पॉईंट हा कम्युनिकेशन होता. सर्वसामान्य माणसाशी सहज कम्युनिकेट होणं. कोविडच्या वेळी आपण पाहिलं, ऑपरेशन सिंदूर, बालाकोट याच्या आधी पाहिलं, इव्हन 14ला ते निवडून आले, ते गुजरातमधलं मी पुस्तकात त्यांच्या गुजरात मुख्यमंत्रीपदाचं सगळं हे दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सगळे म्हणतात की इज अ ग्रेट कम्युनिकेटर आणि इज अ ग्रेट लिसनर, हे त्यांचे 2 हे करतात.
आत्ताच्या घडीला ही जे मोठ्या म्हणजे गॅस टंचाई झाली, भे झाली, ह्याच्यात मोदी त्या पद्धतीने जनतेशी बोलतायत असं दिसत नाही. हे प्रश्न आहेत, हे असे सोडवायला हवेत, त्याच्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. या पद्धतीने होत नाहीये आणि संसदेतही आपण बघतो की संवाद पूर्णपणे थांबलेला आहे. तर या दोन गोष्टी कुठेतरी सरकारची क्षमता कमी करतायत की काय असं मला वाटतं. त्यामुळे खूप चांगलं काम गेल्या 12-13 वर्षात एका बाजूने होत आहे, जे आपल्याला दिसत नाही, पण ज्याचे परिणाम, फायदे आपल्याला कदाचित 5-6 वर्षानंतर एकदम वेगळ्या मोठ्या प्रमाणात दिसतील. जसे नरसिंहरावांचे आता नंतर लोकांना दिसायला लागले. पण आत्ताच्या घडीला, कारण हे वन डे मॅच सारखं सध्या चालू असल्यामुळे, या निवडणुकीनंतर जर का त्यांच्यासमोर राजकीय आव्हानं मोठी उभी राहिली तर मोदींचा प्लॅन काय तो लक्षात येत नाही. मोदींचं काम 10-12 वर्षाचं, 2 वर्षाचं, याची चर्चा होत राहील. हं. पण सगळ्या राजकीय बाबतीत एक कायम मुद्दा येतो, तो म्हणजे टीना फॅक्टर, हं. की देर इज नो अल्टरनेटिव्ह. आणि याचं कारण इंडिया आघाडी जी आहे ती मुळात एकसंध राहील का? आत्ता ती जवळपास नाही आहे एकसंध, अशी चर्चा आहे. आणि यातले जे 3-4 मेन खेळाडू आहेत, म्हणजे ममता बॅनर्जी जर का पुन्हा निवडून आल्या तर त्या कदाचित स्ट्रॉंगेस्ट प्लेअर बनतील. आजही विरोधकांच्यातले सर्वाधिक ताकद असणारा काँग्रेस पक्ष, मतदारांची संख्या आणि किती राज्यात सत्ता म्हणून आहे. पण अरविंद केजरीवाल आता पुन्हा फिरायला, बोलायला मोकळे झालेले आहेत. तिकडं तमिळनाडूत स्टॅलिन आहे. तर इंडिया आघाडीचं काय चालू आहे, काय होईल, आणि या 4 वेगवेगळ्या जे एलिमेंट्स आहेत महत्वाचे, त्यांचं काय होईल? गेल्या 2 वर्षातला आपण बघितलं ना, तर राहुल गांधींनी सिस्टमॅटिक सायकोलॉजिकल वॉरफेअर सुरू केलंय मोदींच्या विरोधात. आणि ते सायकोलॉजिकल असं आहे की ते अशा पद्धतीचं बायनरी नॅरेटिव्ह उभं करतात की हे खोटे आहेत, हे घाबरट आहेत, हे अहंकारी आहेत, हे जगाच्या याला बळी पडत आहेत, आणि मी मात्र धैर्यवान आहे, मी नैतिकदृष्ट्या वरचा आहे, म्हणजे मी एलिट आहे नैतिकदृष्ट्या, माझं घराणंच पूर्ण एलिट आहे आणि मला संपूर्ण अधिकार आहे. म्हणजे 99 जागा मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यात कोणीतरी त्यांच्या यांनी भरवून दिलं की हा तुमचा विजयच झालेला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर 24मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्याच्यानंतर पहिला जो राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं, त्याला मोदी बोलायला उभे राहिल्यावर 2 तास राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी सतत हुरियो उडवण्याचं काम केलं होतं, जे अत्यंत अनुचित होतं. लोक कोण पत्रकार वगैरे त्यांच्या बाजून बोलणारे लक्षात आणून देत नाही, पण अत्यंत अनुचित होतं यासाठी की शेवटी कमी मताने का होईना, पण ते निवडून आलेला पंतप्रधान होता, त्याचं पहिलं भाषण होतं, पण कोणीही संसदेतलं हे काढून बघावं, त्यात राहुल गांधीही सहभागी होते, हे आश्चर्य आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी संसदेवर माझाच अधिकार आहे, मला बोलायला देत नाही. ते आता कोण आपल्या अमित शहानीचं सगळं दाखवलं की सगळे महत्त्वाचे प्रश्न आले तेव्हा राहुल गांधी कुठेच नव्हते, पण तरी ते प्रचार करणार मला बोलायला देत नाहीत. किंवा मी जेव्हा विषय मला वाटला ना हा विषय मांडायचा, मग स्पीकरने दिलंच पाहिजे. एंटायटल आहे मी, हा संसदेच्या सगळ्या ह्याला एंटायटल आहे. आमचं घराणं आहे, कारण आमच्या घराण्यातल्या 2 जणांनी बलिदान केलेलं आहे, राजीव गांधी आणि इंदिरा गांधींनी, आणि नेहरूंनी तर हा देश उभा केलेला आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही इतरांबरोबर असे समजू नका. आणि नेमकं ओम बिर्ला घ्या किंवा हे सरकार म्हणतं नाही तुम्ही इतर खासदारांप्रमाणेच आहात, तुम्हाला त्या नियमाच्या चौकटीतच बसलं पाहिजे. अर्थात संसदेचे काही नियम, जे नियमाचा आग्रह ओम बिर्ला वगैरे धरतात, तर काही नियम अजूनही मोदी सरकारने पण हे केलेले आहे. म्हणजे जसं प्रिव्हिलेज कमिटी अजून नेमलेलीच नव्हती, ती आत्ता परवा नेमली, किंवा उपाध्यक्षाची निवडच केलेली नव्हती, जी असते केली पाहिजे कधी. पण तरीसुद्धा हे जे सायकोलॉजिकल वॉरफेअर राहुल गांधी चालवत आहेत, आणि त्याच्यावर त्यांची प्रचंड निष्ठा आहे. म्हणजे ते जिऊ जित्सू खेळतात, आणि त्याचं जंटल वॉर असं काहीतरी त्याचं जपानी हे आहे, ते सध्या ट्रेनिंग देतात कार्यकर्त्यांना, आणि ते म्हणतात की भीती घालवली पाहिजे आणि समोरचा भित्रा आहे हे त्याला ठसवलं पाहिजे. त्यामुळे मोदी भित्रे, मोदींच्या डोळ्यात मला भीती दिसते, ते म्हणतात ना, म्हणून ते मला उत्तरं देत नाहीत. आणि मी असा बंडखोर आहे, म्हणजे संसदेच्या समोर पायऱ्यांवर बसून मी चहात बुडवून बिस्किट चहात बुडवून खाईन, हे खरं डेकोरम पाळणारं नाही आहे. शेवटी ती संसद आहे, सर्वोच्च सभागृह आहे. तर या पद्धतीचं ते एक एस्टॅब्लिश स्वतःला करतायत, कारण त्यांचं लक्ष 2029च्या निवडणुकीवर आहे, की तिथे तू जे सांगितलंस की या 5 राज्यातल्या निवडला, 4 म्हणू मुख्यतः, पॉंडिचेरी काही इतकी महत्त्वाची नाही. महत्त्वाच्या अशासाठी ठरणार आहेत की जर का
आसाम काँग्रेसला मिळालं, जर का मिळण्याची शक्यता कमी आहे, आपण बोलू आसामवर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाला. स्टॅलिन खूप कमी मतांनी निवडून आला आणि केरळमध्ये जर का काँग्रेसचं सरकार परत आलं तर राहुल गांधींची उंची एकदम वाढेल. ही विल बी बॅक इन पॉलिटिक्स. म्हणजे तो जो 99-92 हरले वगैरे असा जो प्रचार आहे तो एकदम वेगळ्या पातळीवर जाईल. कारण काँग्रेस हा शेवटी असा पक्ष आहे जो सर्व राज्यात पसरलेला आहे. म्हणजे उद्या ममता थम्पिंग मेजॉरिटीने समजा जिंकल्या आणि त्या पुढे आल्या, स्टॅलिन जिंकला, तरीसुद्धा स्टॅलिनला महाराष्ट्र ॲक्सेप्ट करेल का? ममताना महाराष्ट्र ॲक्सेप्ट करेल का? तर महाराष्ट्रच काय, म्हणजे इतर गुजरातमध्ये करतील का? राहुल गांधींना मात्र बऱ्यापैकी ॲक्सेप्टन्स आहे काँग्रेसमुळे, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे नाही. तर त्यामुळे त्यांच्यासाठी या निवडणुकीत चांगली कामगिरी करणं फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्यात आसाम त्यांच्या दृष्टीने जास्त हा आहे, कारण ते हिंदुत्व, गोगोई आणि ह्या सगळा वेगळा भाग. आणि हेमंत बिश्व शर्माने त्यांच्यावर फारच वेगळ्या पद्धतीची टीका केलेली आहे, कधी कधी अनुचित टीका केलेली आहे. पण हेमंत बिश्व शर्मा एक वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे महाभारतात पुढच्या 3 वर्षात ज्या पद्धतीचं तरुण नेतृत्व येणार आहे त्याचा कधीतरी कोणी अभ्यास केला पाहिजे. त्याच्यात हेमंत बिश्व शर्मा आहेत, आपले देवेंद्र फडणवीस आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, नितीश कुमार गेल्यामुळे त्यांचा मुलगा निशांत आता पुढे येणार आहे, तो काय किती चमक दाखवतो ते बघूया. केजरीवाल आहेत, त्याच्यानंतर तिथे पासवानचा मुलगा आहे, त्याच्यानंतर तेजस्वी यादव आहे, स्टॅलिनचा मुलगा खूप ॲक्टिव्ह झालेला आहे, तिथे तो TVK म्हणजे तो विजयन पुढे येतोय, कर्नाटकात आहे असं दाखवता येईल. तर ही सगळी तरुण पिढीची येते वेगळ्या पद्धतीने राजकारण, त्यांचं नेतृत्व शैली खूप वेगळी आहे. म्हणून हेमंत बिश्व शर्माच्या मुलाखती नीट पाहिल्या तर लक्षात येतं की त्याने ज्या पद्धतीने म्हणजे त्यांना काय खंत नाही कसली, मी हिंदुत्वच राबवणार, मी आसाममध्ये बंगाली मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम यात फरक करणार, मी माझे कार्यक्रम सगळ्यांसाठी आखणार, परंतु मला मतं देणार नाही ते माहीत असलं तरी मी मुस्लिमांना मदत करणार, पण ते मला मतं देणार नाही ते मी जाहीरपणे बोलणार. ह्या पद्धतीने तो जे प्रचार करतायत आणि त्यातून त्यांनी वेलफेअर स्कीम्स आहेत, महिलांसाठीच्या स्कीम्स आहेत, जे आपल्याकडे लाडकी बहीण आली त्याचं मूळ उगमस्थान हेमंत बिश्व शर्मा आहेत. त्यांनी आसाममध्ये ती वेगळ्या पद्धतीने राबवली होती. तर त्यांचा पराभव राहुल गांधी करू शकले आणि प्रियांका गांधी, कारण प्रियांका गांधी तिथे ॲक्टिव्ह आहेत, ते उमेदवारांच्या निवडीपासून अनेक गोष्टी आहेत. खरं त्यांचा मतदारसंघ केरळ, पण त्या तिथे ॲक्टिव्ह आहेत आणि केरळमध्ये राहुल गांधी ॲक्टिव्ह असणार आहेत. आणि केरळ जर का त्यांना परत घेता आलं, जे 2 वेळा लेफ्ट पार्टीजने पाठोपाठ विजय मिळवला होता, पण यावेळी ते थोडे अडचणीत आहेत, तर राहुल गांधी हे पुढच्या याच्यासाठी एक ॲक्सेप्टेबल चेहरा होऊ शकेल. ते विजयी होतील का, उत्तर भारतात त्यांचा प्रभाव पडेल का, हे सगळं वेगळं गणित आहे, कारण नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते हे होईल. पण आता मी म्हटलं तसं भाजप एक सॅच्युरेशनच्या लेव्हलला जात असल्यामुळे एक शक्यता अशी आहे की काँग्रेसला प्रत्येक ठिकाणी थोड्या ना थोडं त्यांचा ग्राफ वर चढायला लागेल आणि मग 10च मार्क मिळवणाऱ्या मुलाला 20 मार्क मिळाले तरी जो कौतुक होतं. आणि ओव्हरऑल गांधी घराण्याबद्दल आपल्याकडे कौतुकाची भावना विशेषतः माध्यमांमध्ये फारच आहे. म्हणजे त्याच्या चहा पिण्यावरनं ज्या पद्धतीचे व्हिडिओ मी पाहिले ते मला आश्चर्यच वाटलं. म्हणजे संसदेत एखादा माणूस चहा पितो याचे इतके व्हिडिओ निघू शकतात, किंवा त्यांनी कपडे कसे घातले आहेत, त्यांनी गळ्यात काय घातलं आहे, त्यांनी हे काय केलं आहे. तर ती एक सिस्टीम, इकोसिस्टीम असते, ती काम करते. तर तेवढे जरी त्यांचा ग्राफ चढायला लागला तरी ते काँग्रेससाठी खूप सुचिन्ह होईल. आणि महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे राहुल गांधींच्या बाजूने वय आहे. जोपर्यंत मोदींइतकं तगडं किंवा मोदींच्या 60-65% जाणारं असं तगडं व्यक्तिमत्व जे संपूर्ण भारताला मान्य आहे, असा जोपर्यंत भाजपत निर्माण होत नाही, होईल कदाचित अमित शहा होऊ शकतात, तसे होणार नाही तसं नाही, पण मोदींच्या नेतृत्वाला जे सगळे आयाम आहेत वेगवेगळे, तसे काय अमित शहाच्या नेतृत्वाला सध्या दिसत नाही. त्या परिस्थितीत राहुल गांधींना थोडंफार यशाची शक्यता मला पुढच्या याच्यात दिसते, कारण मुळात काँग्रेसचा बेस मोठा असल्यामुळे. पण ते संपूर्णतः भारत पादाक्रांत किंवा काय विजय मिळवतील, हे मिळतील असं मला अजिबात शक्यता दिसत नाही. मात्र
आपले लेफ्ट पार्टीज परत केरळमध्ये निवडून आल्या. स्टॅलिन मोठ्या प्रमाणात निवडून आले, मोठ्या संख्येने निवडून आले. ममता बॅनर्जींनी थम्पिंग मेजॉरिटी मिळवली. तर राहुल गांधींना बॅकसीटच बसावं लागेल इंडिया ब्लॉकमध्ये. याचा अर्थ या तिघातले कोणी इंडिया ब्लॉकचे नेते होतील असं नाही, परंतु राहुल गांधी ड्रायव्हिंग सीटवर नसतील आणि या सगळ्यांशी जुळवून घेतच काँग्रेसला काम करावं लागेल. या दृष्टीने 4 मे ही काँग्रेससाठी भाजपपेक्षाही, भाजपला एकच करायचं आहे की आसाम ठेवायचं आहे. आसाम समजा टिकलं चांगल्या तऱ्हेने तर भाजपच्या दृष्टीने, आणि पश्चिम बंगालमध्ये ते समजा 100च्या वर गेले तर भाजप रिलॅक्स आहे, मग ते उत्तर प्रदेशच्या याला लागतील. राहुल गांधींना केरळ जिंकायचं आहे, आसाम जिंकायचं आहे, पश्चिम बंगालमध्ये आपल्या जागा शून्यावर आहेत आता, त्या वाढवायच्या आहेत, आणि स्टॅलिनने ज्या 25 जागा दिल्या आहेत त्याच्यात 20 जागा कमवायच्या आहेत. एवढं झालं तर राहुल गांधींचं काय म्हणू लिडरशिपचं हे वाढणार आहे किंवा काँग्रेसचं संधी वाढणार आहे. हे सगळं 4 मेला निकाल लागतील तेव्हा आपल्याला कळेल. कारण दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजपचं फार मोठं त्यांना स्टेक्स दिसत नाही आहे. तामिळनाडूत ते एवढंच बघतायत की DMKला आपल्याला त्रास कसा देता येईल. अण्णा DMK आणि त्या विजयनला बरोबर TVKला बरोबर घेऊन त्याला त्यांनी डेप्युटी चीफ मिनिस्टरचं पण ऑफर दिली असं बातमी आहे. केरळमध्ये ते एवढंच बघतायत की ख्रिश्चन, ते 47% ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार आहेत आणि ते काय भाजपच्या बाजून नाहीत, पण ख्रिश्चनांमधला मोठा गट भाजपने आपल्याकडे घेतला आहे. त्यामुळे भाजप काँग्रेस आघाडीची मतं खातो का डाव्या आघाडीची खातो याच्यावर तिथे निकाल लागणार आहे. पण भाजपचे स्टेक्स नाहीत तिथे. स्टेक्स आहेत ते आसाम आणि पश्चिम बंगाल. तर या दृष्टीने मोदी किंवा भाजप आणि काँग्रेस यांचं पुढची चाल कशी असेल हे सगळं आपल्याला 4 मेला निकाल लागतील तेव्हा कळेल. या सगळ्यामध्ये अरविंद केजरीवालांचं काय? केजरीवालांना आत्ता बूस्ट आला होता कारण खूपच स्ट्रॉंग एथिकल पॉईंटवर ते आले होते की कोर्टाने असं म्हटलं की मला एवढा छदामसुद्धा पुरावा दिसत नाही यांच्यावर का केलं हे, आणि अगदी CBIच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा इथपर्यंत कोर्टाने सांगितलं. जे खरं आश्चर्य होतं. म्हणजे आश्चर्य मला अशासाठी वाटलं की अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत अनेकदा जामिनासाठी प्रयत्न केले होते आणि ते फेटाळले गेले होते. मग अगदी छदामसुद्धा पुरावा नसेल तर एवढं जामीन तेव्हाच सुप्रीम कोर्टाने फेटाळायला हवा होता ना. पण ते ठीक आहे, त्या कोर्टाचा निर्णय आपण आदर केला पाहिजे त्याचा. पण आता हायकोर्टानं असं म्हटलंय की आम्हाला त्या निकालात काही त्रुटी दिसत आहेत, त्यामुळे आम्हाला तो तपासायचा आहे. त्याच्या विरुद्ध केजरीवालांनी लगेच सांगितलं की हा जज बदला, असं म्हणणारे जज आम्हाला नको. तर ते हायकोर्टानं मान्य केलं नाही चीफ जस्टिसने. आता ते सुप्रीम कोर्टात गेलेत जज बदला या मागणीसाठी. तर त्यामुळे त्यांना जो अगदी स्वच्छतेचं जे इमानदार हे होतं त्याच्यावर थोडं अजून त्याची सिद्धता व्हायची आहे पूर्ण. ती झाली तर मात्र केजरीवाल हा गुजरात आणि पंजाब याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर ठरेल. पंजाबमध्ये ते परत सत्तेवर आले तर तो एक फॅक्टर येईल. गुजरातमध्ये ते किती प्रमाणात, कारण अगदी त्यांना स्वच्छतेचं प्रमाणपत्र मिळालं तरी गुजराती समाज थेट, कारण आता इतके तिथे भाजपचे रूट्स गेलेले आहेत की तो थेटपणे केजरीवालांकडे वळेल असं नाही, पण तिथे ते काँग्रेसची गोची करतील. काँग्रेसला जास्त केजरीवाल वाढण्याचा धोका भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त आहे, कारण पंजाबमधला काँग्रेस पण ते डॅमेज करतील आणि गुजरातमधलं पण करतील. भाजपला त्यांचा तितका धोका नाही, पण ते भाजपवर अटॅक करून काय म्हणतो माध्यमातलं लक्ष वेधून घेतील. त्या पद्धतीचा सायकोलॉजिकल अटॅक चालू राहील. जमिनीवर मात्र ते काँग्रेसची जास्त नुकसान करतील असं आत्ता वाटतं. थोडक्यात काँग्रेसलाच जास्त परीक्षा आहे मग पुढची 6 प्रश्नच नाही. काँग्रेसलाच परीक्षा आहे आणि काँग्रेसला एक काहीतरी नीट धोरण ठरवायला हवं आहे की तुम्ही देश चालवत होतात तर ज्या जसं आता संसदेतलं आपण म्हटलं की दरवेळी ते एक उदाहरण देतात ते जेटलींचं, की सभागृह चालवणं सरकारचा अधिकार आहे असं जेटली एकदा म्हणाले होते. ते बरोबर आहे, म्हणाले होते. ते काय आमचा अधिकार नाही, आम्ही गोंधळ करणार, कारण आमचा तो विरोधी पक्ष म्हणून हे आहे. पण तेव्हा तुम्ही म्हणत होतात ना ते चुकीचं आहे. मग तुम्ही वेगळ्या पद्धतीने कारभार करून दाखवा ना. आणि मी 6 वर्ष संसद कव्हर केली, मी संसदेत होतो 6 वर्ष. जॉर्ज फर्नांडिस म्हणा, वाजपेयी म्हणा, अटलजी म्हणा, चंद्रशेखर म्हणा, त्याच स्पीकर आत्ता वागतायत तसंच वागायचं तेव्हा. म्हणजे नियमांच्या नेहमीच सरकारच्या कलाने जाण्याचा प्रत्येक स्पीकर असतो, त्याच्यात काही हे नाही. पण ही मंडळी इतके वेगवेगळे नियम शोधून काढायची
आणि त्यातनं ज्या पद्धतीने धारेवर धरायची, वेलमध्ये वगैरे येऊ न देता, तर ते जे एक संसदीय स्किल असतं, संसदीय कार्यपद्धतीचं, ते कुठेतरी गेलेलं आहे. आणि थोडंफार मला असं वाटतं त्यातला एका अर्थाने बरोबर आहे, की सरकारची जबाबदारी म्हणजे सरकारने संवाद ठेवायला लागतो सतत. तेव्हा प्रमोद महाजन होते. ते खूप संवाद ठेवायचे अनेकांबरोबर. म्हणजे अरुण जेटली होते नंतर. अरुण जेटली नेहमी म्हणायचे, की जेवायला बोलवायचं सगळ्यांना, म्हणजे नीट संवाद होतो. आता ते दोन्हीकडनं बंद झालंय. म्हणजे काँग्रेसचा एखादा माणूस जरी भाजपच्या कुठल्या नेत्याशी जरा बोलताना दिसला तरी राहुल गांधी आणि त्यांच्या भोवतीच्या कंपनीला आवडत नाही. मणिशंकर अय्यरने पुस्तकातच याबद्दलचा हा लिहिलाय. त्याने वाजपेयींना नमस्कार केला तर सोनिया गांधींनी त्यांना झापलं, असं त्यांनीच पुस्तकात लिहिलंय. तर हे दोन्हीकडनं झालंय, की संघर्ष टोकाला न्यायचा. कारण मला वाटतं कुठेतरी याला कारण सोशल मीडिया वगैरे आलेलं आहे. माझे व्ह्यूज आणि माझ्या लाईक्स जर का वाढवायच्या असतील तर मी थोडासा आक्रस्तळेपणा केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय माझे व्ह्यूज वाढत नाही. मी सभ्यपणे याने वागायला लागलो तर म्हणजे म्हणजे मला असं काय म्हणतात, मध्यम मार्ग हा काही बरोबर नाही. नियमानुसारने बोलायला लागलो तर त्याच्या रील्स बनवू शकत नाहीत, त्याच्यावरनं आपल्याला व्ह्यूज मिळत नाहीत आणि आपले कार्यकर्ते खुश होत नाहीत. म्हणजे हा जो एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे, की इलेक्शन कमिशन चुका करतायत, न्यायालय चुका करतायत, किंवा प्रत्येक सरकारी यंत्रणा ही बटीक आहे मोदींची. याच्यामागचा एक हेतू असा पण आहे, की आपल्या कार्यकर्त्यांना सतत वाटावं की चुका आपल्या नाही आहेत, यंत्रणा आपल्या विरोधात आहे, आपल्या नेत्याची चूक नाही आहे, नेता कुठे कमी पडत नाही आहे, तो मुद्दे चांगले म्हणतोय पण ही यंत्रणाच हे करते. त्यातला एकही आरोप अजून सिद्ध झालेला नाही. आणि ते म्हणजे राहुलने ती पण स्ट्रॅटेजी केलेली आहे, की मी सांगितलं ना मतदार यादीत घोळ आहे, मान्य करा. मी नाही कोर्टात भेटत जाणार, तुम्ही कोण मला कोर्टात जायला शपथपत्रावर लिहून द्यायला सांगणार आहे. मी सांगतो ना ऑथेंटिकेट कुठलं नरवणेंचं पुस्तक कशाला, मी सांगतोय ना ऑथेंटिकेट काय करायला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी आहे. त्यांना काही कळत नाही असं नाही, त्यांना नियम सगळे माहिती आहेत. पण ही स्ट्रॅटेजी सरकारला बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडण्यासाठी आहे. आणि त्यात ते बऱ्यापैकी त्यातनं जे त्यांना मीडियामध्ये मायलेज मिळत आहे त्यातून त्यांना पुढे आपली कॉन्स्टिट्युएन्सी डेव्हलप करता येईल असं वाटत असावं. त्यामुळे काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे. पण काँग्रेसने जर का खरोखर दिशा दाखवली, जसं मी म्हटलं मगाशी की टेक्नोक्रॅट्स आणि याच्यात काँग्रेसनेच काही काही कामं केलेली आहेत, तशी माणसं आता राहुल गांधींकडे पण दिसत नाही. जसे नंदन निलकणींसारखा मोदींकडे दिसत नाही, तसे आता राहुल गांधींच्या परिवारातही असा माणूस दिसत नाही की ज्याचं ऐकावं, ज्याचं म्हणणं शशी थरूर एक थोडंफार सोडल्यास, चिदंबरम होते पण ते काही तितके आता ॲक्टिव्ह नाहीत, तर बाकी कोणी तिथेही नेता नाही. त्यामुळे गोविंद तळवलकरांचा लेख होता की बालमंदार युग आहे असं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे एक ते ब्रिटिश याचं इतिहासकाराचं ते वाक्य होतं आणि ते लोकमान्य टिळकांनी वापरलं होतं की बालमंदार म्हणजे सगळे छोटे वृक्ष आहेत, बालमंदारांचं युग आहे. तसं सध्या सर्व पक्षात झालेलं आहे. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न थोडासा टँजंट आहे. या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी चालू आहे. त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. मुंबईमध्ये मोहन भागवतांचा 3 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्या आधी इतर शहरात झाला. आत्ता उल्लेख निघाला आणि अमेरिकेत संघाची चर्चा चालू आहे वगैरे म्हणून. महाराष्ट्रात संघ सांस्कृतिक क्षेत्रात येऊ पाहतोय का, याच्यावरनं खूप काय काय घडतंय. या संपूर्ण घडामोडीमध्ये भारतात ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये संघाचं नक्की काय चालू आहे, त्यांच्या शताब्दीचं काय चालू आहे, काय काय दिसतंय त्यात? खरं म्हणाल ना तर त्यांचं नीट काही कळतच नाही. कारण त्यांचं पहिल्यापासनं एकूण मांडणी करणं नी इतकं असं काय म्हणू, त्याच्यात हेही बरोबर असतं तेही बरोबर असतं. दुसरं काय की त्यांनी एक स्टँड जो घेतला आहे तो फार खुबीने घेतला आहे, तो खूपच चांगला आहे की आम्हाला राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्यामुळे गंमत म्हणजे आत्ता जी त्यांची प्रतिनिधी सभा सुरू आहे, मी म्हटलं तसं कालची, त्याच्यात पहिल्या दिवशी ज्यांचं स्मरण केलं गेलं, जे गेले महत्त्वाचे, त्याच्यात शिवराज पाटील पण होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आता त्यांचा उच्चार येत नाही आहे, केरळमधला फार मोठा कम्युनिस्ट नेता होता, जे फारच रिस्पेक्टेड आहेत तिथे. म्हणजे फ्रंटलाईनने एक मोठा लेख त्यांच्यावर केलेला आहे, त्यांना पण त्यांनी श्रद्धांजली वाहिली. म्हणजे डाव्यांशी केरळमध्ये त्यांचं इतके वर्ष वाद चालू आहे, म्हणजे हिंसक वाद चालू आहे. तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही हे सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, बरोबर काम करतोय, पण नेमकं कॉन्ट्रीब्यूट कशा पद्धतीने करताय. म्हणजे आत्ताच्या घडीला मला विचाराल तर मला राष्ट्रीय संघाचं म्हणजे भागवतांचं जे काही ऐकलं त्याच्यात अनेक गोष्टी, म्हणजे बरे सत्य बोला यथातथ्य चाला मग तुम्हाला सगळं चांगलं आहे, तसंच ते होतं. पण त्यातलं जे त्यांचं
पंचपरिवर्तन का हे जे म्हटलं आहे, विशेषतः कुटुंब संस्था नीट करा, कुटुंबात संवाद निर्माण करा, किंवा आपल्या जातीबाहेरच्या माणसाकडे जा मुद्दाम, त्या वेगळ्या काय म्हणतात, वेगळ्या आर्थिकदृष्ट्या वेगळ्या लोकांकडे जा. ती जी सूत्र आहेत ना काही पर्यावरणाची, ती खरोखर चांगली आहे. ती कशा पद्धतीने अंमलात आणली जातील, खरोखर स्वयंसेवकांकडनं अंमलात आणली जातील का ही आहे. परंतु संघाला उत्तर प्रदेशात मोठं काम करावं लागणार आहे ही खात्री, म्हणजे ते सेटल नाही आहेत तिथे. विशेषतः UGCचं जे प्रकरण झालं, ज्यातनं एक ब्राह्मण वर्ग फार मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात भाजप आणि संघावर बद्दल दुखावलेलं आहे. मगाशी तू म्हणालास तसं ती अल्टरनेट चांगला नाही म्हणून ते इकडे थांबले असले किंवा थांबतील, किंवा ते जर का उदास झाले, उदासीन वृत्ती त्यांनी घेतली 2024 सारखी, तर मोठा फटका बसू शकतो आणि तिथे भाजपला मदत करायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काम करावं लागेल. पण पुन्हा म्हटलं तसं आताचे जे कॉम्प्लेक्स प्रश्न, म्हणजे विशेषतः टेक्नॉलॉजी आणि यांनी आणलेले, त्याच्यावर सुद्धा संघाचं खरोखर उत्तर काय आहे, कोणाचा ऐकायचा आम्ही मुद्दा, म्हणजे ज्याच्याकडनं काही 2 गोष्टी घेऊ आणि या पद्धतीने काम करू असं तरुणांना वाटावं, अशा पद्धतीचा काही कार्यक्रम अद्याप तरी त्यांनी समोर ठेवलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत काय चाललंय माहीत नाही. 100% हे चालू असणार की भाजपची सत्ता कायम ठेवायची. कारण आता एक हिंदुत्वाच्या ते त्यांनी साध्य केलं मोदींनी. म्हणजे जसं आता ममता बॅनर्जींना इलेक्शन जाहीर होण्याच्या 1 तास आधी पुजाऱ्यांसाठी सरकारकडनं पगार सुरू केला. हे डाव्यांच्या, म्हणजे डाव्यांचा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्ये व्हावं, किंवा डाव्या पक्षांनी केरळमध्ये सबरीमल जिथे महिलांना प्रवेश नाही, ते कोर्टाने म्हटलं होतं की द्या प्रवेश, तर ते बदलण्यासाठी डावे पक्ष प्रयत्न करत आहेत. एक स्टॅलिन मात्र असा आहे की ज्याने मंदिरांच्या बाजूने ज्या हायकोर्ट जजनी निकाल दिला त्यांच्यावर इम्पिचमेंट आणण्याचा प्रयत्न केला, कारण ते स्वतःला निरीश्वरवादी म्हणतात आणि सनातन धर्माच्या विरोधात द्रविड संस्कृती, ते मात्र त्याबाबत तिकडे ठाम आहेत. पण बाकी सगळ्या ठिकाणी संघाला अपेक्षित असलेलं हिंदुत्व हे आता समाजाने मान्य केलं, सर्व पक्षांनी मान्य केलं, ते तिथे आहेच. म्हणजे आता तुम्ही हिंदूंच्या बद्दल कुठल्याही पद्धतीने वाकडेपणाने जाऊ शकत नाही. हे मोदींनी सर्वार्थाने तो अजेंडा साध्य केला. राम मंदिराचा अजेंडा साध्य झाला, काश्मीरचा अजेंडा साध्य झाला. आता पुढचं पाऊल काय, ही पंचपरिवर्तन हा एक चांगला मुद्दा आहे, पण तो महात्मा गांधी जशा वेगवेगळ्या छोटे छोटे कार्यक्रम देत तसा तो कार्यक्रम आहे. पण या सगळ्या घडामोडीत संघाचा आत्ता तरी मला वाटतं एकच हा असणार की भाजपचं सरकार अजून 15 वर्ष तरी देशात आणि विविध राज्यात कायम राहावं, यासाठी आपण काम करायचं. आणि त्याचबरोबर ते जो म्हणालास की वेगवेगळ्या संस्था ज्या एस्टॅब्लिश आहेत तिथे आपली लोक आणायची, त्याला एक वेगळं वळण द्यायचं, वेगळ्या पद्धतीने. मी ते वाईट आहे, भयंकर आहे असं मुळीच म्हणणार नाही. लोकशाही प्रक्रिया आहे. लोकशाहीत जी पूर्वी विशिष्ट विचार वेगळ्या विचारधारांकडे होते, आता वेगळ्या विचारधारा तुमच्या पुढे येत आहेत. सर्वसामान्य माणसाने स्वतंत्र विचार करावा आणि आपलं मत ठरवावं, आणि तेवढं डोकं प्रत्येकाला असतं असं मला वाटतं. पण तो जो त्यांचा वेगवेगळ्या मार्गाने पसरण्याचा प्रयत्न आहे, विस्ताराचा प्रयत्न आहे, त्याच्यात मात्र ते चांगले यशस्वी होत आहेत आणि ते शांतपणे तिथे काम करत आहेत. मग शिक्षण संस्था असतील, बँका असतील. एक गंमत बघा, त्यांच्या शिक्षण संस्था किंवा त्यांच्या बँका यांच्यात फारशी अफरातफरीची घटना आपल्याला निदान कळत नाही, असेल पण फार किरकोळ असेल. त्यामुळे निष्ठेने, कार्यक्षमतेने वेगवेगळ्या ठिकाणी विस्तार करत जाणं हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे तेच ते पुढे चालू ठेवतील. या सगळ्याच्या मानानं महाराष्ट्रात पुढची 3 वर्ष शांतता असेल असं म्हणतात. घडून गेलं, अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं, राज्यसभेवर शरद पवार आले. महाराष्ट्रात काय दिसतंय पुढच्या एखाद्या वर्षात, 6 महिन्यात, 2 वर्षात काही घडेल का? शांतता असेल काय? देशातले परिणाम होतील काय? भाजपचा अजेंडा हाच असेल की गुजरात, मध्य प्रदेश यांच्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र करायचं. जे महापालिका निवडणुकापर्यंत, नगरपालिका निवडणुकापर्यंत त्यांनी करत आणलं, जे देवेंद्र फडणवीसांनी केलं, आता याच्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद, कारण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद ही मुंबईपुरती आहे हे जवळपास सिद्ध झालं, आताच्या याच्यात सिद्धच झालं. म्हणजे आता ते हे राज ठाकरे तर काही करू शकत नाही, गुढीपाडव्याला ते बोलतील, त्यांना प्रसिद्धी वगैरे मिळेल, पण ते निवडणुकीवर काही परिणाम करणार नाही. गमतीचा भाग म्हणजे
ज्या इंडिया ब्लॉकची सगळ्यात मोठी मीटिंग मुंबईमध्ये तेव्हा झाली होती, आठवत असेल तर, आणि उद्धव ठाकरे त्याचे यजमान होते, ते या सगळ्या पुढच्या लिडरशिपच्या ह्याच्यात त्यांचं नाव कुठेही नाही. लोक ममताबद्दल बोलत आहेत किंवा स्टॅलिनच्या मुलाने असं म्हटलंय. स्टॅलिन स्वतः म्हणत नाहीये. स्टॅलिन शरद पवारांसारखं भूमिका घेतली आहे की संख्या ठरवेल काय ते, पण मुलाने मात्र म्हटलंय माझे वडील नॅशनल लीडर होऊ शकतात. ममता तर उघडपणे बोलत असेल, पण उद्धव ठाकरे तिथे कुठे नाहीये. अशा वेळे ही जी स्पेस निर्माण होतीये, आणि कदाचित अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये ती जी स्पेस तयार होईल, ती पकडण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल का एकनाथ शिंदेकडच्या मतदारांवर ते लक्ष देतील? एकनाथ शिंदेकडचे मतदार आपल्याकडे आकृष्ट करणं त्यांना जास्त सोपं आहे वैचारिकदृष्ट्या, पण एकनाथ शिंदे ही अशी व्यक्ती आहे की तिने आपले मतदार बरोबर बांधून ठेवलेले आहेत, आपले लोकही बांधून ठेवलेले आहेत, आणि सरकारचा म्हणजे काय म्हणू, प्रशासनाने याचा वापर करून आपल्याला आपली पकड कशी ठेवायची हे पण त्यांनी आपलं कौशल्य दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे सहजतेने देवेंद्र फडणवीसांना ते शरण जातील अशी शक्यता नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पुढची स्ट्रॅटेजी काय ठेवत आहेत? भाजप जर का गुजरातप्रमाणे करायचं, म्हणजे 52, मी म्हटलं तसं 52%च्या 50%च्या वर मतं गेली पाहिजे, हे टार्गेट असेल तरच तुम्हाला पुढची 10-15 वर्ष किंवा 20 वर्षसुद्धा या देशावर सत्ता निर्माण टिकवू शकता. महाराष्ट्रात आत्ता ते 32-33% आहेत. ही जंप आयदर दुसऱ्या पक्षातनं घ्यायची का आपली निर्माण करायची, हा महाराष्ट्रात पुढच्या 3 वर्षात त्यांच्यासमोर मोठा आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं खरं म्हणजे ना, हे तिघं एका ह्याच्यात काम करतात. म्हणजे योगी आदित्यनाथ, हेमंत विश्व शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांचे काम करण्याची शैली बघाल तर बऱ्यापैकी सारखी आहे, आणि एका अजेंड्यावर ते सगळे काम करत आहेत. तिथे 2 ठिकाणी भाजपची बऱ्यापैकी निर्विवाद सत्ता झाली आहे. आता जर का हेमंत विश्व शर्मा 100च्या वर जागा घेऊन आले तर 100% तो दुसरा गुजरात होईल. आसाम हा भाजपसाठी. उत्तर प्रदेशात असं म्हणतायत सीट कमी झाल्या, मागच्या वेळेस 50 सीट कमी झाल्या होत्या, आणखी थोड्या कमी झाल्या तरी बहुमत मिळेल, म्हणजे पुन्हा तिथे पकड असेल. महाराष्ट्रात आत्ता 100% पकड आहे, फक्त ती 40%पर्यंत नेणं, मतांची संख्या, हाच अजेंडा देवेंद्र फडणवीसांपुढे सध्या असेल. आणि ते नवे मतदार घ्यायचे, काँग्रेसकडनं घ्यायचे. काँग्रेस जर का दुबळी झाली या 5 याच्यात, तर काँग्रेसकडनं इन्कमिंग त्यांच्याकडे जास्त चालू आहे. मी मतदारांचं म्हणतोय, म्हणजे कार्यकर्ते नेत्यांचं नाही म्हणत आहे. काँग्रेस स्ट्रॉंग झाली तर इथेही काँग्रेस एक फोर्स म्हणून परत उभा राहील, कारण महाराष्ट्रात असा बेसिकली काँग्रेसचा गड आहे एकेकाळचा. अशा वेळे मग त्यांना एकनाथ शिंदे किंवा सुनेत्राताई पवार यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं लागेल. पण एकंदर भाजप कसा वाढेल हाच फडणवीसांसमोर हा असेल. अर्थात महाराष्ट्रासाठी ते बरंच काही करतायत, त्यांचा अजेंडा पण आहे, तो डेव्हलपमेंट अजेंडा आहे, आणि त्याच्याबद्दल स्पष्ट कल्पना त्यांच्या डोळ्यासमोर आहे, चित्रच आहे, एक रोडमॅप आहे, आणि त्याच्यावर ते जात आहेत. हे खूप आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण त्याबरोबर राजकीय विस्तार होणं हे आव्हान त्यांच्यासमोर नक्की आहे. सर, खूप खूप आभार. जे काही देशभरात चालू आहे त्याचा समग्र सविस्तर आढावा घेता आला. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.